नाशिक महानगरपालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून अधिकारी कर्मचाऱ्यांची भरती झालेली नाही। त्यामुळे नाशिक महानगरपालिकेत काम करताना अपुऱ्या मनुष्यबळामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत। अनेक वेळा भरती प्रक्रियाची तयारी सुरू झाली, मात्र यानं त्या कारणाने नाशिक महानगरपालिकेत कर्मचाऱ्यांची भरती होऊ शकलेली नाही। त्यातच 4.5 वर्ष नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका लांबल्याने प्रस्तावित कर्मचाऱ्यांची भरती निवडणुकानंतर केली जाईल अशी अपेक्षा नाशिककरांना होती। ही अपेक्षा पूर्ण होण्याच्या मार्गावर असून नवनिर्वाचित सत्ताधारी असलेल्या भाजपने यासाठी आता शासन स्तरावर पाठपुरावा सुरू करणार असल्याचा आश्वासन दिलंय। नाशिक महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडीनंतर नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी महापालिकेच्या कर्मचारी भरती संदर्भात लवकरच शासकीय स्तरावर पाठपुरावा सुरू करून भरती प्रक्रिया राबविण्यासाठी महापौर प्रयत्नशील असतील असे सांगितले। मात्र ही भरती प्रक्रिया थेट महापालिकेकडून होणार की त्यासाठी कॉन्ट्रॅक्ट पद्धत वापरली जाणार हे अभ्यास केल्यानंतरच कळणार असल्याचंही मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलंय। अनेक जे योजना आहेत खासगीकरणाच्या माध्यमातून राबवल्या जातात, याचे कसं बघता? ही वस्तुस्थिती आहे। इथे खरं भरती झाली पाहिजे, रिक्रुटमेंट झाली पाहिजे। अनेक त्या ठिकाणी संख्या सगळ्या खालपासून वरपर्यंतच्या पदांच्या कमी आहेत। आता आम्ही पहिलं आमचं काम तेच राहील की सगळी ही भरती आम्हाला करायची आहे, कारण आता कुंभमेळा पण आहे आणि त्यासाठी आम्हाला कुठले कारण सांगता येणार नाही। त्यामुळे आता आधी मुंबईला जाऊन, तसं या बाबतीमध्ये अनेक वेळा चर्चा झाली, अधिकाऱ्यांच्या आमच्या बैठकी झालेल्या आहेत, पण मला वाटतं आता अंतिम टप्प्यामध्ये सगळं आहे आणि आम्ही आता तर आमची महापौर उपमहापौर या ठिकाणी सगळी बॉडी या ठिकाणी फॉलोअप करेल। मला वाटतं लवकरच हा प्रश्न आता या महिनाभरामध्ये हा प्रश्न आम्ही सोडू। प्रतिनिधी उमेश अवणकर, दिशा न्यूज, नाशिक।